नमस्कार. भगवंतानी कर्णाला दुर्योधनाच्या पासून बाजूला करण्याचा मोठा प्रयत्न केलाय, पण कर्ण काही ऐकायला तयार नाही. आता भगवंतानी शेवटचं अस्त्र वापरून तरी कर्ण आपल्या बाजूला येतो का याचा विचार करायचं ठरवलंय. आता बघा, यात एक सगळ्यात मोठी गोष्ट कशी असते, यश किती मिळालंय, अपयश किती मिळालंय, काय हाताला लागलंय हे आपण बघणारच आहोत. पण दुसरा मुद्दा समोर केलाय ते म्हणजे त्याच्या मातेविषयीची माहिती देणं. आणि ही मातेविषयीची माहिती देताना त्याच्या मनात अशा काही गोष्टी भगवान टाकतात की त्या टाकल्यावर आपल्यालाच वाटायला लागतं की मोठी गंमत आहे. कशी गंमत आहे? रामधारी सिंह दिनकरांनी हा विषय खूप सुरेख पद्धतीने लिहिलाय. ते ऐकवतो आणि मग आपण आपल्या कथाभागाकडे जाऊया. क्या अघटनीय घटना कराल तू प्रथा कुक्षिका प्रथम लाल. बनसूत अनादर सहता है कौरव के दल में रहता है. शरचाप उठाए 8 प्रहर पांडव से लड़ने को तत्पर. माँ का स्नेह पाया न कभी सामने सत्य आया न कभी. किस्मत के फेरे फेरे में पड़कर पा प्रेम बसा दुश्मन के घर. निज बंधु मानता है पर को कहता है शत्रु सहोदर को. पर कौन दोष इसमें तेरा अब कहाँ मान इतना मेरा. चल होकर संग अभी मेरे है जहां 5 भ्राता तेरे. बिछुड़े भाई मिल जाएंगे हम मिलकर मोद मनाएंगे. कुंती का तू ही तनय ज्येष्ठ बल बुद्धिशील में परम श्रेष्ठ. मस्तक पर मुकुट धरेंगे हम तेरा अभिषेक करेंगे हम. आरती समोद उतारेंगे सब मिलकर पांव पखारेंगे. पदत्राण भीम पहनाएगा धर्माधिप चंवर डुलाएगा. पहरे पर पार्थ प्रवर होंगे सहदेव नकुल अनुचर होंगे. भोजन उत्तरा बनाएंगी पांचाली पान खिलाएगी. आहा क्या दृश्य सुभग होगा आनंद चमत्कृत जग होगा. सब लोग तुझे पहचानेंगे असली स्वरूप में जानेंगे. खोई मणि को जब पाएगी कुंती फूली न समाएगी. रण अनायास रुक जाएगा कुरुराज स्वयं झुक जाएगा. संसार बड़े सुख में होंगे कोई न कहीं दुख में होगा. सब गीत खुशी के गाएंगे तेरा सौभाग्य मनाएंगे. कुरुराज समर्पण करता हूँ साम्राज्य समर्पण करता हूँ. यश मुकुट मान सिंहासन ले बस एक भीख मुझको दे दे. कौरव को तजरन रोक सके भूखा हर भावी शोक सके. काय भगवंत चालू आहेत बघा. त्याला म्हणाले, बाळा कर्णा, तू या मित्रप्रेमात राहून असा अडकला आहेस की तू तुझे जे नाही त्यांना भाऊ समजतोयस आणि जे तुझे सहोदर आहेत त्यांच्या मात्र जीवावर उठलायस. अरे कुंती, पृथा तुझी आई आहे आणि त्या आईला तू दूर लोटणार आहेस. तुझ्या भावांना तू दूर लोटणार आहेस. अरे काय होईल बघ तरी. आम्ही तुला तिकडे घेऊन जाऊ. विचार कर तुझी काय बर्दास्त ठेवली जाईल. अरे चक्क युधिष्ठिर तुझे चामर ढाळायला असेल. भीम तुझ्या सेवेमध्ये असेल. अर्जुन तुझ्या पादत्राणांना घेऊन येईल. द्रौपदी तुझ्या सेवेमध्ये असेल. उत्तरा तुझ्यासाठी काम करेल. नकुल सहदेव तुझ्या आजूबाजूला असतील. या सगळ्या साम्राज्याचा धनी तुला करतील. अरे तू चक्रवर्ती सम्राट होशील कारण युधिष्ठिराच्या पेक्षाही तू ज्येष्ठ आहेस, तू मोठा आहेस. हे चालू झालं. त्याच्या मनामध्ये मोहाच्या गोष्टी निर्माण करणं चालू झालं. भगवंतानी कर्णाला या सगळ्या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणाले, बघ तू प्रथेचा लाडका कुंतीचा लाडका होशील आणि तुझ्या आईला किती आनंद होईल रे. किती वर्षांनी तिला भेटणार आहेस. जन्मल्याबरोबर ज्या आईनी लोकलज्जे खातर तुला सोडून दिलं त्या आईच्या मनात आपलं लेकरू पुन्हा भेटल्याचा किती आनंद होईल. कर्णा विचार कर. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यासारखे वीर तुझ्या सेवेत असतील. विचार कर. हे सगळं राज्य तुझ्या पायावर लोळून घेईल. विचार कर. सगळ्या सुखामध्ये तू असशील. तू विचार कर. आता मात्र हळूहळू हळूहळू बोलत कर्णाच्या डोक्यामध्ये हे सगळं घालण्याचा प्रयत्न भगवंत करतायत. कर्ण कसला ऐकतोय. तोही हुशार आहे. त्यालाही कळलंय की हे आपल्याला
भुलवतायत, पण आई कळल्याबरोबर हल्लाय. कारण आयुष्यभर सूतपुत्र 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 ऐकलेलं आहे. त्या सूतपुत्राला आपण सूतपुत्र नाहीत तर पांडव आहेत ही जाणीव झाल्याबरोबर तो हल्लाय मनातून. राग येतोय त्याला. आणि तो जे बोलतोय ना ते दिनकरांनी आपल्या रश्मिरथीमध्ये खूप छान पद्धतीने सांगून ठेवलंय, तेही बघून घ्या. सुनकर कर्ण अधीर हुआ, क्षण एक तनिक गंभीर हुआ, फिर कहा बड़ी यह माया है जो कुछ आपने बताया है. दिनमणि के सुनकर यही कथा मैं भोग चुका हूँ ग्लानि व्यथा. जब ध्यान जन्म का धरता हूँ उन्मन यह सोच करता हूँ, कैसी होगी वह माँ कराल निज तन से जो शिशु को निकाल. धाराओं में धर आती है अथवा जीवित दफनाती है. सेवती मास 10 जिसको, पालती उदर में रख जिसको. जीवन का अंश खिलाती है, अंतर का रुधिर पिलाती है. आती फिर उसको फेंक नहीं, नागिन होगी वह नारी नहीं. अशी कुठे आई असते का देवा? अरे जन्माला आल्याबरोबर त्याला फेकून द्यावं, टाकून द्यावं. मी ज्या आईच्या प्रेमासाठी इतकी वर्ष असुसलोय ना, त्या आईनं मला टाकून दिलंय हे कळल्यावर, ती कोणती आहे हे कळल्यावर तर माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत देवा. नाही देवा, मी स्वीकारू शकणार नाही. मी हे स्वीकारणारच नाही हे कर्ण सांगतोय. मी माझ्या मित्राच्या सोबत राहीन हेही सांगतोय. देवाचे प्रयत्न इथेही अपयशी झाल्याची जाणीव आपल्या मनामध्ये येईल. असं नाहीये, पण असं नाहीये. दुर्योधनाचा शक्तिपात करण्यात भगवंत यशस्वी झालेले आहे. कसं? त्याने कर्णाच्याकडून काही शब्द घेतलेत आणि ते शब्द काय आहेत? ते कर्णाला सांगतायत की सगळे तुझेच आहेत, त्यांच्या जीवावर तू उठणार आहेस का? तेव्हा कर्ण आपल्या मातेला एक शब्द देतोय आणि तो शब्द काय आहे? पुढे कुंतीची भेटही होणार आहे. तो शब्द आहे की तुझे 5 पांडव जिवंत राहतील. अर्जुन गेला तर माझ्या सहित 5, मी गेलो तर अर्जुनासहित 5 हा शब्द आहे. आणि इथे खरा दुर्योधनाचा शक्तिपात आहे. कारण कर्ण हा 4 जणांच्या विरोधात द्वेषाने लढणार नाहीये, तो फक्त अर्जुनाशी वैर दाखवणार आहे. इथे खरा दुर्योधनाचा शक्तिपात आहे. इथे खरे दुर्योधनाची अडचण आहे आणि भगवंत यामध्येच यशस्वी झाले. अजून काय घडणार आहे कर्णाच्याच बाबतीत ते बघूया पुढच्या भागामध्ये.